कुंभ राशी. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. कुंभ राशीचे आयुष्य हे बाहेरून शांत दिसतं, पण ते आतून नेहमीच संघर्षाने भरलेलं असतं. तुम्हाला कधीच सहज काही मिळालेलं नाही. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला स्वतःची परिस्थिती आणि नशिबाशी लढावं लागतं. लोक म्हणतात तुम्ही खूप मजबूत आहात, पण कोणीही विचारत नाही की मजबूती किती जखमांमधून तयार झालेली आहे. गेले काही वर्ष तुम्ही एकच गोष्ट अनुभवलात, थांबा थोडं. आता अजून तुम्हाला थांबायचं आहे. अजून वेळ आली नाही. हा काळ योगायोग नव्हता. हा कर्माचा तिसरा अध्याय होता. होय मित्रांनो, या अध्यायात तुमचं मन मोडलं, विश्वास हरपला आणि स्वतःवर शंका सुद्धा आली, पण हे सगळं शिक्षा होती, एक परीक्षा होती. आता जे काही घडणार आहे ते तुमच्या आयुष्याची दिशा बदलून टाकणार आहे. ब्रह्मदेवांनी स्वतः लिहिलेले काही अटळ गोष्टी आहेत, या क्रमाने पूर्ण होणार आहेत. हा अंत ही आहे, खरा प्रारंभ आहे. नंबर 1 आहे एक दीर्घ संघर्षाचा अंत, जो कोणालाही दिसला नाही. कुंभ राशीचे आयुष्य जो संघर्ष चालू होता तो फक्त बाहेरचा नव्हता, तर तो रोज सकाळी उठल्यावर मनावर बसणारा भार होता. तो अजूनही तेच भावना होती. तुम्ही प्रयत्न थांबवले नाहीत, पण यश प्रत्येक वेळी थोडं थांबत थांबत सरकतच गेलं आहात. प्रत्यक्षात तुम्ही रोज स्वतःला सावरत होतात. हा संघर्ष आता संपतोय, कारण त्यांचं कर्म पूर्ण झालं आहे. या गोष्टी वारंवार घडत होत्या, त्या आता प्रत्येक वेळी शेवटचा क्षण येऊन थांबत आहेत. पण प्रत्यक्षात रोज तुम्ही स्वतःला सावरत होतात. हा आता अंत होणार आहे, गोंधळाचा अंत होणार आहे. तर शांतपणे तुमचे दिवस येतील. कधीपासून सगळे इतकं सोपं वाटायला लागलं की तुमचा विश्वास सुद्धा या गोष्टींवर बसणार नाही. नंबर 2, जवळच्या लोकांकडून तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला, ज्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवला, त्यांच्याकडूनच मनाला जखमा मिळाली. आत्तापर्यंत तुमची शंका होती की मनात दडवून ठेवल्या होत्या, कारण तुम्ही नातं तोडायचं नव्हतं. पण आता ब्रह्मदेव स्वतः पडदा उघडणार आहेत. खोटेपणा लपवता येणार नाही. मुखवटे गळून पडतील. पण सत्य इतकं स्पष्ट असेल की तुम्ही स्पष्टीकरणाची गरज सुद्धा तुम्हाला भासणार नाही. कळाल्यावर हे तुम्हाला कोसळणार नाहीत, कारण त्या क्षणी तुम्हाला कळेल की मी चुकीचा नव्हतो. नंबर 3 आहे भावनिक थकवांचा शेवट. मन पुन्हा श्वास घेणार आहे. कुंभ राशीचे सगळ्यात मोठा संघर्ष बाहेरच नव्हता, तर तो आतून सुद्धा चाललेला होता. सतत मजबूत राहण्याचा प्रयत्न, सतत सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी आणि स्वतःसाठी वेळच पूर्ण. यामुळे तुमचं मन खूपच थकलं होतं. काही वेळा तुम्हाला रडायचं होतं, पण कारण सांगता येत नव्हतं. ही अवस्था आता बदलणार आहे. आता तुम्हाला मन मोकळं वाटायला लागेल, झोप शांत येईल, डोक्यावरचं ओझं तुमचं पूर्णपणे कमी झाल्यासारखं तुम्हाला हे नक्कीच जाणवणार आहे. हा भावनिक मृत्यू नव्हे, तर हा भावनिक पुनर्जन्म तुमचा असणार आहे. नंबर 4 आहे आर्थिक अडथळा. मागचं कर्म सत्य संपणार. कुंभ राशीसाठी पैसा फक्त गरजेचा नव्हता, तर तो मानसिकता नावाचं कारण बनला होता. मेहनत करूनही पैसा अडकूनच, पैसे येणार म्हणून अशी आशा, शेवटी निराशा, आणि पैसा असूनही समाधान न मिळणं, हे सगळ्या कर्माशी संबंधित होतं. आता तो काळ संपतोय. एक नवा मार्ग उलगडेल, कदाचित नवीन काम आणि जुन्या ठिकाणी बदललेली भूमिका. हा बदल हळूहळू पण स्थिर असणार आहे. अध्याय 3 संपतोय आणि 4 सुरू होतोय. हा शेवट सर्वात निर्णायक टप्पा आहे. 3रा अध्याय म्हणजे तुमचं तुटणं सहन करणे आणि स्वतःला ओळखणे. आता 4था अध्याय सुरू होतो, तो स्वतःच्या अटींवर जगण्याचा, स्वतःचा आवाज ओळखण्याचा आणि आयुष्यभर हक्क गाजवण्याचा. आता तुम्ही कुंभ राशीला पुन्हा परीक्षा दिली जाणार नाही. आता फक्त देणार ते फळच दिलं जाणार. कुंभ राशीने खूप काही गमावलं आणि काही नाती कायमची दूर केली. काही स्वप्न अपूर्ण राहिले. काही वेळा स्वतःलाच ओळखणे कठीण झालं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही गेलं ते तुम्हाला कमकुवत करायचं नव्हतं. जिथे तुम्हाला खरी ताकद ओळखायची होती. कर्माचा 3रा अध्याय म्हणजे तुमचं तुटणं सहन करणे. होय, मनाला लागू नये, स्वतःला सावरत जाणं, हा तुमचा एक सर्व
गुणच आहे चांगला. अजून अध्याय सुरू होतोय. तो तुमच्या आत्मसन्मानाचा आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार नाही. तुम्हाला अस्तित्व पुरेसं असेल. आता लोक तुमचं ऐकतील, कारण तुम्ही आवाज वाढवला नाही तर वजन वाढवलं आहे. आजही तुम्ही या धड्यात आहात की कुंभ राशीच्या कर्माचा 3रा अध्याय संपत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.